करमाळा शहरातील विविध समस्याबाबत करमाळा शहर विकास आघाडीच्या वतीने करमाळा नगर परिषदेसमोर सुनील बापू सावंत यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले असून मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी आजपासून कामास सुरुवात केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन संपले। यावेळी शहर विकास आघाडीचे नेते सुनील बापू सावंत यांनी मुख्याधिकारी सचिन तपसे यांना निवेदन दिले आहे। शहर विकास आघाडीच्या वतीने आज बोलताना सावंत म्हणाले की करमाळा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना 5-5 दिवस पाणी भेटत नाही। करमाळा शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत। आता आषाढी एकादशी येत आहे। लाखो भाविक एकादशीसाठी पंढरपूर येथे जातात। खड्ड्यात पडून कोणतीही इजा होऊ नये त्यामुळे लवकरात लवकर खड्डे बुजवण्यात यावे व शहरातील गटारी तुडुंब भरले आहेत। शहरात कचरा साचलेला आहे, या सर्वांची स्वच्छता करण्यात यावी। तसेच आषाढी एकादशीपूर्वी शहरात जंतुनाशक पावडर व फिनेलची त्वरित फवारणी करण्यात यावी आदी मागण्यासाठी आज शहर विकास आघाडीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले। सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत, माजी नगरसेवक फारुख जमादार, माजी नगरसेवक रवींद्र कांबळे, माजी नगरसेवक दीपक सुपेकर, भारिपचे नेते देवा लोंढे, हुमरान मुलानी, गणेश अडसूळ, पांडुरंग सावंत, साजिद बेग, विलास क्षीरसागर, साबिर नजीर शेख, बापू मोरे, जमीर सय्यद, राजेंद्र कसाब, बापू उबाळे, भाऊ दुधाळ, जमील काझी, संभाजी गायकवाड, मार्तंड सुरवसे, दत्ता कांबळे आदी जण उपस्थित होते। यावेळी पोलीस कर्मचारी बिभीषण जाधव, गणेश दळवी, भाऊसाहेब शेळके, गणेश शिंदे यांनी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता। एझित 24 तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अलीम शेख। अचानक आंदोलन रद्द झालं, त्यामागे कारण असं होते की आमच्या मित्रपरिवारातील कार्यकर्ते यांच्या आईचं काल निधन झालं, त्यामुळे काल आम्ही सोलापूरला गेलो। त्यामुळे कालचं आंदोलन आज आम्ही पोलीस प्रशासनाच्या विनंतीनुसार आज आम्ही आंदोलन करत आहोत। करमाळा शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे आहेत, अस्वच्छता या ठिकाणी तरी सुद्धा आपल्याला निवेदन देण्याची गरज पडते। नगरपालिका स्वतःहून ही कामं का करेल? प्रशासन असल्यामुळे नगरपालिकेवरती आणि अधिकाऱ्याची कमतरता असल्यामुळे शहरामध्ये त्याच्यावरती विकासावरती आज आम्ही नजर जर मारली तर नगरपालिकेचं एकदम धिम्म प्रकारे काम चालू आहे। त्यासाठी प्रशासनाला जाग येण्यासाठी निवेदन देऊन आज आम्ही आंदोलन करत आहोत। आंदोलन एकदम शांततेत केलेलं आहे, परंतु जर नगरपालिकेने प्रशासनाने जर आमचा विचार जर केला नाही, इथून पुढे उग्र आंदोलन केलं जाईल। बापू, आता काही वेळापूर्वीच सकाळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापाशी म्हणजे पुतळ्यापासून जे गटार पूर्णपणे ओव्हरफ्लो झाली होती, तुंबलेली होती, त्या गटारीचं पाणी पुतळ्यापासून वाहत होतं। अशा प्रकारे म्हणजे कुठेतरी महापुरुषांची ह्याच्यामुळे विटंबना होण्याची शक्यता दिसून येते आणि नगरपालिकेचं याकडे क्षम्य म्हणजे दुर्लक्ष आहे। सर्वप्रथम जर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जर गटर अशा प्रकारे वाहत असेल तर सर्वप्रथम मी नगरपालिकेचा आणि ह्या प्रशासनाचा निषेध करतो। जर त्यांच्याच्यानी जर ही सोय होणार नसेल महापुरुषांची तर आम्हाला सांगावं, त्या महापुरुषांची सोय म्हणजे स्वच्छतेची सोय देखभाल करण्याची जबाबदारी सकट आम्ही घेऊ। आता काय तुम्ही नेमकं काय अल्टिमेटम दिलाय का तसा आंदोलनाचा किंवा तसा? त्यांना आज आम्ही अल्टिमेटच दिलेला आहे की आंदोलन आज घंटानाद आंदोलन करून जर ह्यांना आमच्या घंट्याने जर जाग नाही आली, आंदोलन घंटानादच्या करण्याने जर जाग नाही आली तर भविष्यामध्ये नगरपालिकेमध्ये अत्यंत उग्र पद्धतीचे आंदोलन। आता एक आषाढी एकादशीचाही आपण उल्लेख केला, त्यामुळे त्याच्या आतमध्ये आषाढी एकादशीच्या आतमध्ये त्यांनी शहरामध्ये एक दिवसाची नुसतं नावापुरती फवारणी न करता आषाढी एकादश असून की एकादशीला भाविकांचे कायमस्वरूपी की हे फवारणी केली पाहिजे, स्वच्छता केली पाहिजे, गटारी स्वच्छ केली पाहिजे, पाणी नियमित आलं पाहिजे। आरोग्याचा प्रश्न आहे, हे नियमित केली पाहिजे। पाणी कंटिन्यू येत नाही, पण पाणीपट्टी हे कंटिन्यू आकारली म्हणजे सातत्यानं आकारले जाते। हा एक मोठा करमाळा तालुक्यातील शहरवासियांचा एक गण प्रश्न आहे, काय सांगाल? ह्याच्यावर नागरिकांनी डोळसपणे वारंवार नगरपालिकेत येऊन त्याचा तक्रारी अर्ज दिला पाहिजे। ज्यांना पाणीच येत नाही त्यांना जर बिल येत असेल तर त्यांनी बिल भरू नये आणि नगरपालिकेला निर्देश आणून की त्यांना दाखवून द्यावे की माझ्या नळाला पाणी येत नाही, तुम्ही बिल का देताय। हे कायम
डोळसपणे नागरिकांनी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. त्यांनी म्हणजे आपल्याशी संपर्क साधण्याचं काय आव्हान? जर आमच्याशी जर संपर्क साधला तर नक्कीच आम्ही त्यांच्या नगरपालिकेच्या मार्फत त्यांचं काम करू. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.